अर्धा किलो कोलंबी घेतलेली आहे. सालीसकट आहे ही स्वच्छ धुवून त्यातला मी काळा धागा वगैरे काढून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये घालायसाठी मी शेंगा घेतल्या 2 शेवग्याच्या. कांदा घेतला फोडणीसाठी आणि लसूण. त्यासोबत मी वाटण बनवण्यासाठी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं, अर्ध्या कवडीमधून अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. ते अर्धा इंच आलं घेतलं आहे. लसूण पाकळ्या आहे तिथे 5-6 आणि कैरी आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे वाटण्यासाठी. हे सगळं वाटण मला तर वाटून घ्यायचं आहे. आणि इकडे त्याला मसाले बघा, 1.5 टीस्पून आहे मीठ घेतलेले आहे आणि 2 टीस्पून आहे काश्मीरी लाल तिखट. हळद आहे 1 टीस्पून. धणे जिरे पावडर आहे 2 टीस्पून धणे पावडर आणि 1 टीस्पून जिरे पावडर आणि घरगुती मसाला आहे. तर आता मी बनवायला सुरुवात करते. इथे बघा मी खोबरं हे वाटून घेते आता, ओलं खोबरं. आणि ते मी तुम्हाला सांगते, तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल ना तर सुकं खोबरं तुम्ही थोड्या पाण्यात भिजत घाला आणि ते घेऊ शकता वाटणाला. कोथिंबीर थोडीशी घ्यायची. कैरी पण मी ह्याच्यात वाटूनच घेते. थोडंसं पाणी घालते इथे. तर वाटून घेते मी. हे बघा इथे आपलं खोबरं वाटून झालेलं आहे. तर आता मी बनवायला सुरुवात करते. कोलंबीचं कालवण फोडणीला बघा मी इथे थोडं जास्तीचं लसूण घेतलेलं आहे आणि कांदा अर्धा घेतलेला आहे. तर आता जाऊया गॅसकडे. फोडणीला घालते. थोडंसं तेल घातलं मी 4 टेबलस्पून. आता याच्यामध्ये प्रथम आपल्याला लसूण घालून घेऊया. बारीक मी ठेचलेला लसूण आहे तो घालून घेते मी याच्यामध्ये. लसूण थोडा परतून घ्या व्यवस्थित. इथे कांदा पण घालून घेऊया. त्याचा अर्धा कांदा मी घेतलेला. छान ग्रेव्ही करून घेऊया आपण. याच ग्रेव्हीला थोडंसं हिंग घालते 1/4 टीस्पून. इथे बघा कांदा आपला चांगला गुलाबी झालेला आहे. तर मी याच्यामध्ये वाटण घालून घेते. वाटण छान परतून घेऊया आपण तेलामध्ये. वाटण ते परतून घेतले. आता याच्यामध्ये ना आपण सर्व मसाले पण घालून घेऊया. घरगुती मसाला, लाल तिखट आणि हळद, धणे जिरे पावडर. मसाले पण छान याच्यामध्ये परतून घेऊया. आता एकदम स्लो गॅस करून थोडंसं मी याच्यावरती झाकण ठेवते म्हणजे वाटण आपलं चांगलं आणि मसाला शिजून होईल. हा मसाला आपला खाली जळू नये म्हणजे आपलं मिक्सरच्या भांड्याचं पाणी आहे ते थोडंसं घालून घेतलं मी इथे. पुन्हा याला परतून घेऊया चांगलं आणि झाकण ठेवूया थोडा वेळ. थोडंसं तेल सुटलं नाही यायला म्हणजे रस्सा एकदम तरीदार होतं. इथे मी झाकण ठेवते. बघूया आपला मसाला 7-8 मिनिटं झाली त्याला मसाला शिजून. हे पहा चांगलं तेल पण सुटलेलं याला. आता साईडने बघा थोडं पाणी टाकलं होतं ना मगाशी मी ते वाटपाचं. मग छान अगदी ते मसाला खाली लागला पण नाही, व्यवस्थित शिजलाय देखील. आता याच्यामध्ये काय करूया आपल्याला, ह्याच्या शेंगा आहेत ना मला पहिले शिजवून घ्यायच्यात. त्याच्यामध्ये मी टाकून घेते शेंगा शेवग्याच्या. पहिल्यांदा शिजवून घेऊया या. याच्यात जरा 2-3 मिनिटं झाकण ठेवते. शेंगाला बघूया जरा आपण. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. त्याच्यावरती
सांबार कसं झालं पण मला कळत नाही. ते गरम पाणी घालते मी इथे. थर्मासमध्ये मी ठेवलं तर गरम पाणी. मला जशी हवी ग्रेव्ही बघा, घट्ट पातळ. आता ही शेंग चांगली शिजवून घेऊया आपण याच्यामध्ये पहिल्यांदा. आणि याच्यात मी झाकून ठेवते. शेंग पण बघूया शिजली. थोडी शिजायची. आता कोलंबी बरोबर ती शिजून जाईल. आता या स्टेजवर ना तुम्हाला अजून पाणी हवं असेल तर टाकायचं. मी थोडंसं पाणी घालते. मला अजून थोडीशी ग्रेव्ही पाहिजे आणि कोलंबी बरोबर अजून ते आटून जाणार. गरम पाणीच घालते पुन्हा मी. आता इथे मीठ घालून घेते मी. आपली कोलंबी पण घालून घेऊया त्याच्यामध्ये. त्याच्यावर मिक्सरला झाकण ठेवते. आता कोलंबी आणि शेंग शिजवते. कालवण बघूया आपलं. छान शिजले. शेंग पण पाहिली मी छान शिजली. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त तसं मी टोमॅटो घातला आहे, कैरी घातली तरी पण फक्त ही 2 मी कोकमं टाकते ह्याच्यामध्ये. वाटताना मी घेतलं होतं ना टोमॅटो आणि कैरी. बस 2 मिनटात मला याच्यावरती आपण आता कोथिंबीर पण घालून घेऊया.